नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये आत्ताच 1 मिनिटापूर्वी जे आहे तर ते वितरण सुरू झालेलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. 16:14 हे ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते पहिलं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे आलेले आहेत हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला अद्यापही अनुदान आले नसेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पैसे वाटप जे आहे तर ते आता सुरू झालेले आहे. आजचा पहिला तालुका वसई विरार. डहाणूमधील वसई विरार आणि डहाणू या तालुक्यांमध्ये जे आहे तर ते अनुदान वितरण सुरू झालेले आहे. त्याचबरोबर गडचिरोली विभागातील एटापल्ली या देखील तालुक्यामध्ये अनुदान वितरण जे आहे तर ते सुरू झालेलं आहे. यवतमाळमधील बाबुळगाव या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान लाभार्थ्यांना आलेलं आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील हवेली या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 16:14 ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे आहे. नाशिक विभागातील कसारा या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर इगतपुरी या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते 4:20 मेसेजच्या द्वारे जमा करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुक्याची माहिती समोर येते आहे. यवतमाळ विभागातील राळेगाव तसेच यवतमाळ विभागातील उमरखेड या दोन्ही तालुक्यामध्ये 4:14 ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं आहे. आणि ही 100% माहिती 100% ॲक्युरेसीसह आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत. आणखी देखील तालुक्यांची यादी माझ्यापुढे शो होते आहे. जशी जशी यादी शो होईल तसे तसे लवकरच आपण तुम्हाला अपडेट देत राहू. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या तालुक्याचं नाव अद्यापही आलं नसेल तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढील देखील तालुका आहे नागपूर विभागातील हिंगणा या तालुक्याला अनुदान आलेलं आहे. ही माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे वर्धा विभागातील हिंगणघाट या देखील तालुक्याचं नाव माझ्यापुढे शो होत आहे. 4:17 ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं हिंगणघाट या तालुक्याच्या लाभार्थ्यांकडून कन्फर्मेशन मिळालेलं आहे. पुढील देखील तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे नागपूर विभागातील उमरेड या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. अमरावती विभागातील चिखलदरा या देखील तालुक्यामध्ये अनुदान आत्ताच जमा करण्यात आलेलं आहे अशी माहिती समोर येते आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे तो म्हणजेच अमरावती शहर यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे. तसेच नाशिक शहर याचा देखील आता यामध्ये समावेश झालेला आहे. चंद्रपूर विभागातील ब्रह्मपुरी या देखील तालुक्याचा आता इथे समावेश झालेला आहे. तसेच चंद्रपूर विभागातील गोंडपिपरी आणि चिमूर या दोन्ही तालुक्यांना आत्ताच जे आहे तर ते 16:21 ट्रान्झॅक्शन लाभार्थ्यांच्या खात्यावरती झालेलं आहे. हे कन्फर्मेशन आम्हाला आलेलं आहे. त्याचबरोबर पुढे देखील बऱ्याच तालुक्यांची यादी माझ्यापुढे शो होती आहे. ते तालुक्यांची यादी जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यवतमाळ विभागातील वणी या देखील तालुक्याची माहिती पुढे येते आहे. त्याचबरोबर जे आहे तर ते पुढील तालुक्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे. कल्याण तालुक्यामध्ये ठाणे विभागातील कल्याण या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. याच शेजारी असलेला मुरबाड या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे असा कन्फर्मेशनचा मेसेज लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो म्हणजेच हातकणंगले या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आत्ताच 2 मिनिटापूर्वी जमा झालेलं आहे. पुढील देखील तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये 4:26 लाभार्थ्यांना पहिलं ट्रान्झॅक्शन आलेलं आहे अशी माहिती अक्कलकोट विभागातील लाभार्थ्यांकडूनच मिळालेली आहे आणि हे
कन्फर्म आहे. पुढील देखील तालुका आहे साईनगर शिर्डी. या देखील विभागामध्ये अनुदान आता जमा झालेलं आहे अशी माहिती लाभार्थ्यांकडून कन्फर्मेशनच्याद्वारे मिळालेली आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे तो म्हणजेच संगमनेर. संगमनेर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहर या दोन्ही ठिकाणी आता पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे अशी माहिती मिळत आहे. अकोला शहर आणि अकोला ग्रामीण या देखील विभागामध्ये आता अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती जी आहे तर ती मला मिळालेली आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजेच जळगाव या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे औंढा. बीड विभागातील औंढा नागनाथ जो तालुका आहे याला देखील अनुदान आता जमा झालेलं आहे. याच विभागातील आष्टी या तालुक्याला देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे श्रीगोंदा. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. बुलढाणा येथील खामगाव तसेच चिखली या दोन्ही विभागाला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. दोन्ही विभागाची माहिती मिळालेली आहे, खामगाव आणि चिखली. त्याचबरोबर स्क्रीनवरती बुलढाणा शहर आणि बुलढाण्याच्या आसपास असणारे ग्रामीण विभागातील जे लाभार्थी आहेत तर त्यांना देखील पैसे आता लाभार्थ्यांना आत्ताच मिळालेले आहे अशी माहिती माझ्या स्क्रीनवरती अपडेट झालेली आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे श्रीरामपूर. अहमदनगर अहिल्यानगर विभागातील श्रीरामपूर इथलं देखील नाव आता अपडेट झालेलं आहे. त्याचबरोबर पुढे देखील एक एक करून आता नाव अपडेट होत आहे. ही नावे जाणून घेण्याआधी जर आपल्या तालुक्याचं नाव यामध्ये आलं नसेल तर पटापट कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुढील देखील तालुका आता इथे आलेला आहे तो म्हणजेच राजापूर विभागामध्ये देखील आता अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी विभागातील जे आहे तर ते ग्रामीण विभागामध्ये रत्नागिरी तालुका असलेल्या ग्रामीण भागामध्ये अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर वेंगुर्ले या देखील विभागामध्ये आता लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. सावंतवाडी तालुक्यामध्ये आत्ताच अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर वैभववाडी या देखील तालुक्याला लाभार्थ्यांच्या खात्यावरती 2500 रुपयाचा लाभ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुके आहेत ज्याचा समावेश आपण करतोय शेलू या देखील तालुक्याला वर्धा विभागातील शेलू विभागामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा असा आहे बारामती. पुणे विभागातील बारामती या देखील तालुक्याला आत्ताच जे आहे तर ते 4:28 ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा पुढील राहुरी तालुका आहे अहिल्यानगर विभागातील. येथे देखील आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना जमा झालेलं आहे. अंबेजोगाईमध्ये देखील लाभार्थ्यांना आत्ताच अनुदान आलेलं आहे अशी माहिती जी आहे तर ती अंबेजोगाईच्या श्रोत्यांकडून कन्फर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. पुढे देखील आपल्याला श्रोत्यांचे मेसेज येत आहेत आणि अधिकृतरित्या तालुक्यांची नावे देखील माझ्या स्क्रीनवरती अपडेट होत आहेत. पुढील तालुका आहे काटोल तालुका आहे. दुर्मिळ तालुका काटोल या देखील तालुक्याला आता अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. यवतमाळ विभागातील पांढरकवढा या देखील तालुक्याचं नाव इथे अपडेटमध्ये समावेश झालेलं आहे. त्याचबरोबर साडंग असं काहीतरी वेगळं नाव आहे, क्षमा असावं, सांगली विभागामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आत्ताच जमा झालेलं आहे. पलूस तालुक्याचं नाव देखील इथे पुढे येत आहे. पलूजमध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढे देखील बरेच तालुके आहेत, त्यामध्ये पुढील तालुक्याचा समावेश आहे अकोट तालुका आहे. अकोटचा देखील याच्यामध्ये आता समावेश मला दिसतोय. अकोटमध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर उमरखेडमध्ये देखील आता लाभार्थ्यांना
अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे. त्याचबरोबर पुढील तालुका आहे राहुरी तालुक्याचा देखील आता यामध्ये मला समावेश दिसतोय. 4:16 येथे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे आणि लाभार्थ्यांकडून कन्फर्मेशन देखील मिळालेलं आहे. अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची नावे जे आहे तर ते माझ्यापुढे शो होत आहेत. एक एक करून आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील सर्व नावे पाहूया. सध्या तरी एवढीच नावे माझ्या स्क्रीनवरती येत आहेत आणि व्हिडिओ देखील खूप मोठा होत आहे. आणि हे जे अनुदान आहे तर ते कुठल्या महिन्याचे आहे, काय आहे याची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा तालुक्यांच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.